महाराष्ट्र पोलीस भरती 2026 याकरिता आम्ही भाग 2 मराठी व्याकरणावरचे 25 प्रश्न आम्ही घेऊन आलेलो आहोत. तर चला तर मग पाहूया कोणते प्रश्न आहेत ते. अशाच नवनवीन माहितीसाठी आमच्या अन एज्युकेशन चॅनलला लाईक, सबस्क्राईब आणि शेअर करायला विसरू नका. पहा तर मित्रांनो, प्रश्न पहिला आहे, सुंदर या शब्दाचा विरुद्धार्थी शब्द कोणता? पर्याय ए आहे कुरूप, बी चांगला, सी मोठा आणि डी लहान. तर याचं उत्तर आहे मित्रांनो पर्याय ए कुरूप. पहा दुसरा प्रश्न आहे, डोळ्यात तेल घालून पाहणे याचा अर्थ काय होतो? पर्याय ए झोपणे, बी लक्ष ठेवणे, सी रडणे, डी आनंदी होणे. तर याचं उत्तर आहे मित्रांनो पर्याय बी लक्ष ठेवणे. राजा आला या वाक्यातील काळ कोणता? पर्याय ए वर्तमान काळ, बी भूत, सी भविष्य, डी आज्ञार्थी. तर याचं उत्तर आहे भूतकाळ आहे हा. मुलगा या शब्दाचे स्त्रीलिंगी रूप कोणते? मुलगी, बहीण, आई, सून. तर याचं उत्तर आहे मुलगी, पर्याय ए. आम्ही खेळतो वचन कोणते? एकवचन, बी द्विवचन, सी बहुवचन, डी सामान्य. तर याचं उत्तर आहे सी, पर्याय सी बहुवचन. घर या शब्दाचा समानार्थी शब्द कोणता? पर्याय ए शाळा, बी निवास, सी मंदिर, डी दुकान. तर याचं उत्तर आहे पर्याय बी निवास. मी पुस्तक वाचतो क्रियापद कोणते? पर्याय ए मी, बी पुस्तक, सी वाचतो, डी नाही. तर याचं उत्तर आहे पर्याय सी वाचतो हा क्रियापद आहे. चालणे हा शब्द कोणता आहे? पर्याय ए नाम, बी विशेषण, सी क्रियापद, डी सर्वनाम. तर याचं उत्तर आहे चालणे हा क्रियापद. चालणे हा क्रियापद आहे. मोठा या शब्दाचा विरुद्धार्थी शब्द कोणता आहे? पर्याय ए उंच, बी जाड, सी लहान आणि डी रुंद. तर याचं उत्तर आहे सी, पर्याय लहान. तो फार हुशार आहे यातलं विशेषण कोणतं आहे? पर्याय ए तो, बी फार, सी हुशार, डी आहे. तर याचं उत्तर आहे पर्याय सी हुशार हे विशेषण आहे. पाणी या शब्दाचं अनेक वचन कोणते? पर्याय ए पाण्या, बी पाणी, सी पाणी, डी पाणी. तर याचं उत्तर आहे पर्याय सी, पर्याय सी आहे पाणी. आमचा देश महान आहे सर्वनाम कोणतं आहे या वाक्यातलं? पर्याय ए देश, बी महान, सी आमचा, डी आहे. तर यातलं उत्तर आहे पर्याय सी आमचा हे सर्वनाम आहे. सूर्य उगवतो यातला काळ कोणता आहे? पर्याय ए भूतकाळ, बी वर्तमान काळ, सी भविष्य, डी आज्ञार्थी. तर याचं उत्तर आहे वर्तमान काळ, पर्याय बी. आई हा शब्द कोणत्या लिंगाचा आहे? ए पुल्लिंग, बी स्त्रीलिंग, सी नपुंसकलिंग, डी उभयलिंग. तर याचं उत्तर आहे पर्याय बी स्त्रीलिंग. पेन हा शब्द कोणत्या प्रकारचा नाम आहे? पर्याय ए व्यक्तिवाचक, बी जातीवाचक, सी भाववाचक, डी समूहवाचक. तर याचं उत्तर आहे पर्याय बी जातीवाचक. जलद या शब्दाचा समानार्थी शब्द? पर्याय ए संत, बी वेगवान, सी मंद, डी थांबलेला. तर याचं उत्तर आहे पर्याय बी वेगवान. तो शाळेत गेला या वाक्यातला अवयव कोणते आहे? पर्याय ए तो, बी शाळेत, सी गेला आणि डी नाही. तर याच्यातला जो अवयव आहे मित्रांनो तो आहे शाळेत गेला, पर्याय बी शाळेत. खेळाडू हा शब्द कोणता? पर्याय ए विशेषण, पर्याय बी नाम, सी क्रियापद, डी अवयव. तर खेळाडू हे शब्द जो आहे तो आहे पर्याय बी म्हणजे नाम आहे. सकाळी हा शब्द कोणता? पर्याय ए नाम, बी विशेषण, सी अवयव, डी सर्वनाम. तर याचं उत्तर आहे पर्याय सी म्हणजे सी सकाळी हा शब्द अवयव आहे. मुलांनी आंबे खाल्ले यातला कर्ता कोण आहे? तर पर्याय ए आंबे, सी बी खाल्ले, सी मुलांनी, डी नाही. तर याचं उत्तर आहे मुलांनी हा कर्ता आहे.
खूप हा शब्द कशासाठी वापरला जातो? पर्याय ए क्रिया, पर्याय बी प्रमाण, सी व्यक्ती, डी वस्तू. तर याचं उत्तर आहे मित्रांनो, खूप हा शब्द प्रमाणासाठी वापरला जातो. तो उद्या येईल यातला काळ कोणता आहे? पर्याय ए भूतकाळ, बी वर्तमान काळ, सी भविष्यकाळ आणि डी आज्ञार्थी. तर याचं उत्तर आहे पर्याय सी भविष्यकाळ. सिंह हा शब्द कोणत्या लिंगाचा आहे? स्त्रीलिंग, पुल्लिंग, नपुंसकलिंग आणि उभयलिंग. तर याचं पर्याय उत्तर आहे सिंह हा पुल्लिंग या लिंगाचा आहे. आम्ही शेतात गेलो यातला क्रियापद कोणता? पर्याय ए आम्ही, बी शेतात, सी गेलो आणि डी नाही. तर याचं उत्तर आहे पर्याय सी गेलो. पुस्तक हा शब्द काय आहे? भाववाचक नाम आहे, जातीवाचक नाम आहे, व्यक्तिवाचक नाम आहे आणि समूहवाचक नाम आहे. तर पर्याय बी आहे जातीवाचक नाम. थँक्यू. धन्यवाद.